श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अध्याय 7, पान क्रमांक 51. आपण पुन्हा नरसावधानी व श्रीपाद श्रीवल्लभांमधला संवाद या संदर्भात काही वाचतोय. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. म्हणजे सर्व शक्ती माझीच अभिव्यक्त होते तुझ्यामार्फत. म्हणजे मी सोर्स आहे, तू क्रिएशन आहेस, गॅजेट्स आहेत, बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट्स आहेस. आणि ती जी माझ्यातली सर्व जी शक्ती आहे ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होते. आणि त्यावेळेला तुझ्यातला अहंकार नाश पावून, नुसतं अहंकार नाश पाहून नाही तर मोहक्षय झाल्याने, या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. क्लिअर कट ॲश्युरन्स आहे. अहंकार नाश, मोहाचा क्षय, अद्वैत स्थिती, आनंदाची प्राप्ती. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. म्हणजे कर्तृत्वाची भावना केव्हा राहणार आहे? अहंकार असेल तर राहणार आहे. मग अहंकार नष्ट पावला तर कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. याचा अर्थ मन ही मुळात एक कल्पना, आणि मनाच्या कल्पनेने आकलन होत नाही असा तो ब्रह्मानंदाचा अनुभव आहे. त्यामुळेच कृष्ण म्हणतात की काय, की मी मनबुद्धीच्या परे आहे. मला तू मनबुद्धीने जाणू शकणार नाही. मनबुद्धी कदाचित तुला सहाय्यक होऊ शकेल, पण मी मन आणि बुद्धीने जाणण्यासारखा नाही. मग श्रीपाद श्रीवल्लभ तेच सांगतायत का, तू नसून, म्हणजे तुझ्यामध्ये तू नसून, म्हणजे अहंकाराचा नाश झाला. आता मी असं काही उरलं नाही आहे तिथे. केवळ मी असलेल्या, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ मूळ तत्व किंवा सोर्स, त्या स्थितीत अशी जेव्हा स्थिती येईल, केवळ अहंकाराचा नाश पावला आहे, मोहाचा क्षय झाला आहे, म्हणजेच मोक्ष म्हटलं आहे त्यांनी. त्या स्थितीमध्ये काय होईल तर तो जो मी आहे, मोठा मी म्हणू आपण त्याला आणि छोटा मी म्हणू, सर्वत्र एकच आहे, पण अहंकाराने बद्ध असलेला छोटा मी आपण म्हणूया, आणि अहंकार रहित मोह नसलेला जो मी आहे तो मोठा मी असं म्हणू, स्मॉल आय बिग आय. तर ही मोठा मीची जी स्थिती आहे ती कशी आहे, तर तो मोठा मी ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. आणि तो ब्रह्मानंद कसा आहे, तर जो मनाने कल्पना करून पण आकलन होण्यासारखा नाही आहे. म्हणजे मन नावाच्या एका स्केलनी, पट्टीनी, मापानी तो मोजण्यासारखा किंवा जाणण्यासारखा नाही. किंवा मनबुद्धीच्या परे असणं, म्हणजे मनाने त्याचा आवाका लक्षात येणार नाही, बुद्धीने नाही त्याला आवाका लक्षात येणार. मग इंद्रियांनी काय येणार आहे? म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या अंतःकरण चातुष्टय आणि बाहेरची इंद्रिय, आतली इंद्रिय आणि बाहेरची इंद्रिय, ह्याच्याने न जाणता येणारा असा तो का आहे? कारण त्याच्यामध्ये ही सगळी आहेत. तो स्रोत आहे आणि हे सगळं निर्माण झालेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. मग जे ऑब्जेक्ट आहे, जे निर्माण झालं आहे, ते कधी कधी सब्जेक्टिव्हिटी, मीच स्रोत आहे असं ओढून स्वतःवर आरोप करतं किंवा असं गृहीत धरायला लागतं. आणि त्यालाच अहंकार म्हणायचा का? अहम जो अमर्यादित आहे तो त्या आकार घेतो, तो मर्यादित स्वतःला समजतो, आणि त्यामुळे असं त्याला वाटायला लागतं की मीच ते आहे. वाटणं वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्त करू शकतो, द्वैत स्थितीत असला तरी, आणि विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरीही मोक्ष, ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. याचा अर्थ डेस्टिनेशन, गंतव्यस्थान एकच आहे. आणि पुढे म्हटलं आहे, ती स्थिती मन वाचा यास अगोचर आहे. म्हणजे मनाने त्याची कल्पना करता येणार नाही, मनाने जाणता येणार नाही, वाचेने व्यक्त करता येणार नाही. म्हणजे तो जो अनुभव असेल, उदाहरणार्थ
सुख व्यक्त करता येईल, सुखावला तर सांगता येईल काहीतरी, पण आनंद झाला तर काय सांगणार? मनशांतीचं कुठलं वर्णन करता येणार आहे? म्हणून ते म्हणतात केवळ अनुभवाने जाणले जाते. म्हणजे हा जाणण्याचा भाग आहे, हा चर्चेने नाही कळणार आहे. हे दुसऱ्याचं सत्य मला नाही उपयोगी पडणार आहे, मला स्वतःलाच अनुभव येणार आहे. आणि ते म्हणतात ना, गुंगे का गुड, तशी ती अवस्था आहे. त्याला गोडी तर कळलेली आहे, त्यांनी चाखलेली आहे गोडी गुळाची, पण त्याला सांगता येत नाही आहे कसा होता तो गुळाचा खडा. तशी ही ब्रह्मानंदाची स्थिती असेल का? आणि जर सांगता येत असेल तर ते सुख असेल. शब्दांनी बद्ध करता येईल काय? तर मर्यादित गोष्टी शब्दांनी बद्ध करता येतील, कारण शब्दांनी बांधायला जाणाराच मुळात मर्यादित आहे. त्यामुळे त्याच्या मर्यादांमध्ये जे येईल ना, तेवढंच सत्य त्याच्याकरता असेल. त्यामुळे ब्रह्मानंदाचं वर्णन करणार कसं? म्हणून ती स्थिती मन वाचा यास अगोचर आहे. ना मनाने ते कळू शकताय, ना वाचेने कळू शकताय. आणि मग असा माझ्या जीवनात मला कधी अनुभव आला आहे का, की जो मनाच्या पलीकडचा आहे, जो व्यक्त करता येत नाही असा आहे, मन वाचा अगोचर. मग असा जर अनुभवच आला नसेल कधी, तर माझं जे काही चाललं आहे ते नक्की अध्यात्माच्या दृष्टीने आहे का? तो स्पिरिच्युअल सिकिंग आहे का? स्पिरिच्युअल जर्नी आहे का? का कर्मकांड आहे सगळं, विज्ञानाशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत, हे केल्याने हे होतं, हे केल्याने हे होतं. हां, असं जर सगळं चालू असेल, जे मन आणि बुद्धीच्या कक्षेतलं आहे, तर मी अजूनही प्रकृतीमध्येच अडकलो आहे का? पुरुषाच्या दिशेने गेलेलोच नाही का? मूळ तत्वाच्या दिशेने गेलेलोच नाही का? माझं रुटीन कितीही अगदी ज्याला सो कॉल्ड पवित्र म्हणतात, चांगलं म्हणतात, तरीसुद्धा ते द्वैतच ना. मग अद्वैतानुभूती ही द्वैतात राहूनच घ्यायची आहे ना. मग काय गळून पडायला हवं आहे? तर दोन गोष्टी इथे सांगितल्या आहेत. मोहाचा क्षय सांगितला आहे आणि अहंकाराचा पूर्ण नाश. आणि म्हणजे खरं म्हणजे ती कर्तृत्वाची भावना नष्ट होणं आहे. अहंकार, मी अमुक अमुक आहे, हे शिल्लक राहणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. पर्सनलाइज्ड कॉन्शियसनेस, हां, आणि हा कॉन्शियसनेस जो सर्वत्र आहे, तो जेव्हा स्वतःबद्दल अवेअर होतो, त्याला स्वतःची असण्याची जाणीव होते, तेव्हा बंधन निर्माण होतं. शिवसूत्र म्हणून आहेत, त्याच्यामध्ये पहिलंच सूत्र आहे, चैतन्यम आत्मा. सर्वत्र पसरलेलं चैतन्य हाच आत्मा आहे. आणि मग पुढचं सूत्र आहे, ज्ञानम बंध हा. अशा त्या सर्वत्र पसरलेल्या चैतन्याला स्वतःच्या असण्याचं ज्ञान होणं हाच पहिला बंध आहे, हेच बंधन आहे. आणि असं बंधनात अडकलेलं ते चैतन्य आता पुन्हा मुक्त होऊ इच्छित आहे, स्वतःच्या मूळ स्वरूपात जाऊ इच्छित आहे. म्हणून काय, तिसरं सूत्र आहे, योनी वर्ग हा कला शरीरम. म्हणजे ते चैतन्य वेगवेगळ्या योनीतून वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हायला बघतं. पण ती अभिव्यक्ती कशासाठी आहे? मूळ स्वरूपामध्ये पुन्हा जाण्याकरता आहे. मग ते चैतन्य 4 प्रकारे होतं. आपण पाहिलं आहे की स्वेदज, अंडज, उद्भिज, जरायुज, 4 प्रकारे ते अभिव्यक्त होतं. पण ते कशासाठी अभिव्यक्त होत आहे पुन्हा? तर आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याकरताच. मग मी जरायुज या कॅटेगरीमध्ये जर येत असेल माणूस म्हणून, तर माझंही काय उद्दिष्ट असेल? मूळ स्वरूपामध्ये स्थित होणं, मूळ स्वरूपाला जाणणं, तिथे राहणं, असणं. मग द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होतो असं जे पतंजली सांगतात, तेच हे नाही आहे ना? तेच हे आहे का? असं कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ह्या परिच्छेदाचा, ह्या उत्तराचा श्रीपाद श्रीवल्लभांनी दिलेल्या विचार करणं शक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का? असा प्रश्न विचारतायत नरसावधानी. उत्तर देत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ, नाही, मी अवधूत नाही, मी ब्रह्म आहे. आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. म्हणजे मी नाही असं कुठलं ठिकाणच नाही आहे. अवधूत म्हणजे पुन्हा नामरूपात निबद्ध आलं ना. अवलिया, यती, ऋषी, संत, काही नाव द्या, नामरूपाने बद्ध आहे. ते म्हणतात मी ब्रह्म आहे. मग ब्रह्माची व्याख्या काय आहे? तर विज्ञान आणि उपनिषद ब्रह्माची एकच व्याख्या करतायत. बिग बँग थेरी जर विज्ञानाची पाहिली आणि उपनिषदांमधली व्याख्या पाहिली तर ती एकच आहे, दॅट विच इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग. जे सतत प्रसरण पावत आहे
जे सतत विस्तार पावताय ते ब्रह्म. आणि हे काय म्हणताय तिथे, मी ब्रह्म आहे, मी अवधूत नाही. कारण अवधूत ही मर्यादा आली. चैतन्य आत्मा ज्ञानम बंध आलं तिथे. आणि ब्रह्म काय आहे, त्याला बंधनच नाही आहे, ते फक्त चैतन्यम आत्मा स्थिती आहे. ज्ञानम बंध नाही आहे. म्हणून योनिवर्ग हा कला शरीरम पण संभवत नाही. पुढचं सूत्र पण शिवसूत्रातलं येत नाही. आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. म्हणजे जे मर्यादांमध्ये आहेत ना, ते म्हणतायत की ब्रह्म सर्वस्व आहे. अहम ब्रह्मास्मी हा त्याच गोष्टीला जाणण्याचा एक मार्ग, जाणल्याची अभिव्यक्ती. तत्वमसी त्याच गोष्टीला जाणण्याची दुसरी अभिव्यक्ती. सर्वम खल्विदम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंदम ब्रह्म. एकच गोष्टी वेगवेगळ्या अँगलनी ऋषी सांगतायत. तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. प्रश्न आहेत पुन्हा. त्याचं उत्तर दिलं आहे, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव म्हणवणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. या शेवटच्या प्रश्नोत्तराबद्दल आपण अधिक चिंतन मनन करूया. आपलं आपण सत्य शोधूया आणि यासाठी श्री सद्गुरूंना शरण जाऊया.